मित्रांनो नमस्कार. आज आपण तुरीबद्दल बोलणार आहोत. तर हे बघा, सध्या एक पाणी म्हणजे आपण ते रेन पाईपानं पाणी दिलेलं होतं. रेन पाईपाने म्हणजे कसं, तर खालची जी साईड आहे, आपण याच्यात सऱ्या पण सोडल्या होत्या तरी पण सरीनं पाणी नाही देऊ शकलो. ह्या सरीमध्ये आपण रेन पाईप पालथा टाकला होता, म्हणजे ज्या साईडनं ये जा असतात ना त्या साईडने पालथा टाकून आपण 1-1 तास दिलं होतं याला पाणी तुरीला. तर सध्या कंडिशन अशी आहे की शेंगा पण सुटल्या तर चांगल्या बघा, आणि फुलांची पण संख्या भरपूर आहे. हे बघा, आता आपण याला एक फवारणी घेणार आहोत. बघा आपण फवारणी घेणार आहोत आता. त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक 05234, कारण सध्या गरज याला 05234ची आहे, जेणेकरून याची फुलाचं जे लहान लहान शेंगा येतात त्या पण वाढतात. हे बघा, आता काय याला दुसऱ्या इतर ह्याची काही गरज नाही. आणि बुरशीनाशक का बरं, तर सध्या आबाळाची कंडिशन बघा, एकदम पावसासारखं 1-4 दिवस झाला आबाळ आहे असं. तर त्याच्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. हे बघा, लहान लहान शेंगा सुटायला हे बघा, आणि फुलांची पण संख्या बघा किती आहे. बघा, ही आपली पिंकू तूर आहे. पिंकू थोडं लवकर येते. आणि आता हा जेवढा भार बसला एवढाच बसते, कारण हे आता काय वरचे फुलं लागले तर हे गळून पडणार आहेत. कारण फुलं टिकायची शक्यता आता कमीच असते. जेवढ्या शेंगा भरतील ना तेवढ्याच भरतील, कारण अगोदरच्या शेंगा चांगल्या का असं आता खायला आल्यासारख्या झाल्या मोठ्या मोठ्या. त्यातल्या त्यात जी सुरुवातीला लागलेत ना त्यात का वाळत चालल्या. त्याच्यामुळे एवढी लास्ट फवारणी घ्यायची. बघा, हे खायला आलेले आहेत बघा. हे बघा, तर मग याला आता पाणी वगैरेची तर काही गरज नाही. बघा, तर कुठं तर का एकदम असं झुकलेले आहेत पूर्ण. एक बूड म्हणलं तर बघा, ह्याचं बूड कसलं झालेलं आहे. हे बघा, एकदम पायाच्या अंगठ्यासारखं झालेलं आहे. फक्त याला बुरशीनाशकाची एक फवारणी करायचं. तुरीमध्ये एक तर अगोदरच फवारणीला प्रॉब्लेम होतोय. हे बघा, थोडं उंचावरून बुरशीनाशक एकदम चांगल्या क्वालिटीचं तेवढं वापरायचं, एवढं एक मंत्र निश्चित करायचं.